फ्रेंड्स, वेलकम बैक टू श्वेताज किचन। तर आज मी बनवणार आहे पापलेट फ्राय आणि ते पण एकदम इझी स्टाईल मध्ये। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि श्वेताज किचनला सबस्क्राइब करा आणि कमेंट करायला विसरू नका। लेट्स गो। पापलेट फ्राय बनवण्यासाठी मी इथे फ्रेश पापलेट, खामकर यांचा मालवणी मसाला, मिरची पावडर, हळद, मीठ, तांदळाचं पीठ आणि लिंबू घेतलेला आहे। पहिल्यांदा एक लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे। आता मी दाखवलेला मालवणी मसाला 2 ते 3 टेबलस्पून मी ॲड केलेला आहे। त्यानंतर 1 ते 1.5 टेबलस्पून मी मिरची पावडर ॲड केलेली आहे आणि 1 ते 1.5 टेबलस्पून हळद सुद्धा ॲड केलेली आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी प्लास्टिकचे ग्लोव्ज घातलेले आहेत कारण हाताला तिखट लागतं म्हणून। हे जर तुम्हाला ड्राय वाटत असेल तर तुम्ही 1 ते 2 टेबलस्पून पाणी ॲड करू शकता। पापलेटला मस्त कोट होईपर्यंत मिक्स करून घ्या आणि नंतर 10 ते 15 मिनिट्स रेस्ट करण्यासाठी ठेवा। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर दिसतोय। तुम्हाला सुद्धा फिश आवडतात का? मला नक्की कमेंट करून सांगा। आता तांदळाच्या पिठामध्ये 1 टेबलस्पून मालवणी मसाला, 1 टेबलस्पून रेड चिली पावडर आणि थोडीशी हळद आणि मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत पॅन मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यानंतर पापलेटला तांदळाच्या पिठामध्ये कोट करून घ्या। आता तेल गरम झालेलं आहे तर त्यामध्ये लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या ठेचून ॲड करायच्या आहेत आणि कढीपत्ता सुद्धा ॲड करायचा आहे आणि त्यानंतर कोट केलेले पापलेट त्यामध्ये ॲड करून पापलेट फ्राय करून घ्या। फिश लवकर तेल खेचून घेते तर नंतर थोडे थोडे तेल वरतूनच ॲड करायचं आहे। लो टू मीडियम फ्लेमवर 7 ते 10 मिनिट्स पापलेट फ्राय झाल्यावर त्याला परतवून घ्यायचं आहे। हलक्या हाताने पापलेट परतवून घ्या, नाहीतर ते तुटतील। दुसऱ्या बाजूने सुद्धा 7 ते 10 मिनिट्स पापलेट फ्राय करून घ्यायचं आहे। बघा आपले पापलेट रेडी आहेत। जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा आणि माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर लाईक आणि शेअर सुद्धा करा। बाय बाय।